मयूर आहे वरती थर्ड अंपायर बघ अरे थर्ड अंपायर बघ त्याला नको ठेवतो इथे बकचोदी करत बसतो मग आता मात्र ओमकार कडून पहिला षटक घेऊन येत आहे प्रणय. प्रथम फलंदाजीसाठी आलेला आहे सचिन आणि नॉन स्ट्राईकला पण आहे सचिन. पाहूया दोन सचिन खेळपट्टीवर त्यांना सामोरं तोंड देणार आहे आबा प्रणय उर्फ आबा. पहिला चेंडू घेऊ पहिला चेंडू घेऊन प्रणय सचिन यांच्या दिशेने. आता हा सामना आपण पाहतात आहेत या सामन्यामध्ये खेळणारे दोन्ही संघातले खेळाडू लहानपणापासून मोठे याच ग्राउंडवर झाले. पाहूया खूपच रोमांचक असा सामना एसके विरुद्ध ओमकार. पहिला चेंडू घेऊन प्रणय सज्ज सचिन ह्यांना चांगला टाकलेला चेंडू आणि तसाच खेळून काढला सचिन यांनी. चेंडू जातो सीधा सीमारेषा पार षटकार आणि एक चेंडू 6 धावा. चांगला फटका इथे पाहायला मिळतं सचिन यांच्या फळीतून. दुसरा चेंडू घेऊन प्रणय सज्ज त्यांना सामोर तोंड देणार सचिन. आता मात्र उत्कृष्ट चेंडू चेंडू आपण डायरेक्ट त्रिफळ आणि सचिन होते बाद. चांगला असा चेंडू प्रणयांचा आणि प्रणय उर्फ आबा यांचे बिग फॅन मैदानात आले पोस्टर घेऊन. आपण कॅमेरामध्ये बघू शकतात युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आबा यांचे बिग फॅन इथे आलेले आहेत त्यांचा पोस्टर घेऊन. चांगला सुरेख असा चेंडू टाकला होता प्रणय यांनी. चेंडू काहीच कळाला नाही सचिन यांना आणि चेंडू जाऊन आढळला डायरेक्ट यष्टांना आणि फलंदाज होतात बाद. दोन्ही दिशेला गर्दी. पाहूया खूपच रोमांचक असा सामना ओमकार विरुद्ध SK11. तिसरा चेंडू घेऊन प्रणय दुर्वेंच्या दिशेने आणि चांगला असा चाकलेला चेंडू. दुर्वेशांनी चेंडूला मान दिला. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाले 6. 3 चेंडू 6 धावा. चौथा चेंडू घेऊन प्रणय दुर्वेशच्या दिशेने.
आता मात्र अवंत क्षेत्राच्या बाहेर चेंडू चेंडू जातोय वाईट. धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 7. 3 चेंडू 7 धावा. मात्र सुरेख असा चेंडू. फलंदाज दुर्वेन यांना काय चेंडू कळाला नाही. चेंडू जातो निर्धाव. 4 चेंडू 7 धावा. पाचवा चेंडू प्रणय दुर्वेच्या दिशेने. आता मात्र चेंडू अवंत क्षेत्राच्या बाहेर जातोय. पंच वीरेंद्र तांडेल यांच्याकडून वाईटचा इशारा. धावसंख्येत भर. धावसंख्या झाल्या 8. आता मात्र चांगला तोलावल्या चेंडू चेंडू जातात चेंडू जातात डिक्लेअर झोन मध्ये आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 9. 5 चेंडू 9 धावा. चांगलीच गोलंदाजी ते प्रणयांची पाहायला मिळते. 5 चेंडूंमध्ये त्यांनी 7 धावा दिल्या. 1 गडी बाधा सकट. आता शेवटचा चेंडू घेऊन प्रणय दुर्वेच्या दिशेने. आता मात्र चेंडू आदायला पायांना. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर. 1 षटक पूर्ण. धावसंख्या झाली आहे 9. 1 गडी बाद. पाहूया ओमकार या संघाकडून दुसरं षटक घेऊन कोण येते. आणि आपण पाहू शकतात युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आबा प्रणय उर्फ आबा यांचे फॅन बॅनर घेऊन आले आहेत. युट्यूब माध्यमाच्या लाईव्ह आपण बघू शकता सगळं. पाहूया दुसरा षटक घेऊन येते सुयश. आपल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन येते सुयश. त्याला सामोर तोंड देतील सचिन. स्वतः कर्णधार सचिन. पहिला चेंडू घेऊन सुयश. त्याला सामोर तोंड देतील सचिन. आता मात्र चांगलाच खेळून काढला चेंडू. तसे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मोहित त्यांच्याकडून. चेंडू होता निर्धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाले स्थिर. आता मात्र दुसरा चेंडू चांगला टाकला होता पण इथे गचाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं विपुलांच्याकडून. चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 13. गचाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विपुल यांच्याकडून. धावसंख्येत भर. धावसंख्या झाल्या 13. 2 चेंडू 13 धावा. 1 गडी बाद. पाहूया तिसरा चेंडू घेऊन सुयश सचिन यांच्या दिशेने. आता मात्र चेंडू जातोय अवंत क्षेत्राच्या बाहेर. पंच वीरेंद्र तांडेल यांनी हा चेंडू वाईट घोषित केला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 14. पाहूया तिसरा चेंडू घेऊन सुयश सचिन यांच्या दिशेने. आता मात्र सुरेख असा चेंडू. फलंदाज सचिन यांना काहीच कळाला नाही. चेंडू चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाल्या 14. 3 चेंडू 14. 1 गडी बाद. आता मात्र इथे सचिन हे LBWच्या स्वरूपात बाद होत आहे. संघाला दुसरा झटका सचिनच्या स्वरूपात. पाहूया सचिन यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे. सुरेख असा गोल होता सुयश यांचा.
आता मात्र सचिन यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे बाबा आणि 5वा चेंडू सुयश बाबा यांच्या दिशेने पाहूया. सुयश सज्ज 5वा चेंडू घेऊन बाबा यांच्या दिशेने. आता मात्र चांगला चुकलेला चेंडू जातात डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 15. 5 चेंडू 15 धावा. 1 गडी बाद 2 गडी बाद. आणि मात्र 5वा चेंडू शेवटचा चेंडू घेऊन सुयश चांगलाच असा चेंडू येते. रनआउट व्हायची संधी होती पण गचाड क्षेत्ररक्षण आणि ते 2 ओव्हर संपून धावसंख्या झाली 15. खूपच सुरेख अशी गोलंदाजी. 6 धावा दिल्या आपल्या या षटकामध्ये. सुयश यांनी 6 धावा देऊन 1 गडी बाद मिळवला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळाली सुयश यांच्याकडून. आता पाहूया तिसरं षटक. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येते प्रणय. पुन्हा एकदा दुर्वेशच्या दिशेने पहिला चेंडू घेऊन येते प्रणय. पाहूया पहिला चेंडू प्रणय दुर्वेशाच्या दिशेने. आता मात्र काहीच चेंडू कळाला नाही. चेंडू आधायला पायाला आणि चेंडू जातो निर्धाव. दुसरा चेंडू घेऊन प्रणय दुर्वेशच्या दिशेने. आता मात्र दुर्वेश पायचीत होत आहे आणि गडी बाद होत आहे. दुर्वेशला काहीच कळालेलं आहे. चेंडू आणि दुर्वेश सापडता पायचीतच्या स्वरूपात बाद. पाहूया दुर्वेशाची जागा भरून काढण्यासाठी येत आहे. आता मात्र दुर्वेशांची जागा भरून काढण्यासाठी आलाय राजेश. खूपच सुरेख अशी गोलंदाजी. प्रणयांची सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे या खेळपट्टीचा अनुभव प्रणयांना. पाहूया तिसरा चेंडू घेऊन प्रणय सज्ज राजेश यांच्या दिशेने. चोख असं क्षेत्ररक्षण ओमकारांच्याकडून. पाहूया आता मात्र सुरेख चेंडू. त्या चेंडूला मान देऊन राजेश यांनी टोलावला. 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाल्या 16. 3 चेंडू 16 धावा आणि 3 गडी बाद. आहे आता चौथा चेंडू प्रणय बाबाच्या दिशेने. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू आला होता पायाला. चेंडू जातो निर्धाव. चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते प्रणय यांची. आता 5वा चेंडू घेऊन प्रणय बाबा यांच्या दिशेने. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. फलंदाजाला काही चेंडू कळाला नाही. चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या होते 16. 5 चेंडू 16 धावा 3 गडी बाद. शेवटचा चेंडू घेऊन प्रणय बाबा यांच्या दिशेने.
पुन्हा एकदा सुरेख असा गोल चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. चांगलीच गोलंदाजी ते प्रणयांची पाहायला मिळते आपल्या या पूर्ण षटकामध्ये. प्रणयांनी एकच धावा दिली आहे आणि एक गडी मिळवलाय. चांगलीच गोलंदाजी प्रणयांची या दोन्ही षटकामध्ये पाहिलं असेल. प्रणयांची चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. 2 षटकांमध्ये 10 रन दिल्यात त्यांनी आणि 2 गडी मिळवल्यात. खूपच सुरेख अशी गोलंदाजी प्रणय राऊत यांची. आता 4थं षटक संघाचं 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन येत आहे सुयश. पहिला चेंडू घेऊन सुयश राजेश यांच्या दिशेने. आता मात्र झेलची संधी पण झेल चुकली आणि एक छोटी धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 17. दुसरा चेंडू घेऊन सुयश सामोर तोंड देणार बाबा. आता मात्र चांगलाच खेळून काढलेला चेंडू. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 18. 2 चेंडू 18 धावा. मात्र सुरेख असा चेंडू. फलंदाजाला काहीच कळालं नाही. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर. चांगली जशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ओमकार या संघाकडून. 4था चेंडू घेऊन सुयश सामोर तोंड देणार बाबा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फलंदाजाला काहीच चेंडू कळत नाही. चेंडू जातोय निर्धाव. निर्धाव. 5वा चेंडू बाबाच्या दिशेने सुयश. आता मात्र चेंडू अवंत क्षेत्राच्या बाहेर. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 19. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला ओमकार संघाकडून. आतापर्यंत आपल्याला मोठे फटके पाहायला मिळाले नाहीये. मोठ्या फटक्यांची आवश्यकता SK11 संघाकडून. आता मात्र सुयशांची लाईन अँड लेंथ चुकले. चेंडू जातो अवघ्या क्षेत्राच्या बाहेर. पंच वीरेंद्र तांडल यांनी हा चेंडू वाईट घोषित केला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाल्या 20. आणि 4था चेंडू 5वा चेंडू घेऊन सुयश. आता मात्र सुरेख असा चेंडू आज त्या फलंदाजाच्या पायांना. चेंडू होता निर्धाव. खूपच सुरेख अशी गोलंदाजी सुयशांची. 5 चेंडूंमध्ये त्यांनी केवळ 4 धावा दिल्यात. शेवटचा चेंडू घेऊन सुयश बाबा यांना. शेवटचा चेंडू सुयशांचा बाबा यांच्या दिशेने. आता मात्र चांगलाच खेळून काढला चेंडू होता डिक्लेअर क्षेत्रामध्ये. धावसंख्येत भर. धावसंख्या झाल्या 21. 4 षटक पूर्ण. धावसंख्या झाले 21. खूपच सुरेख अशी गोलंदाजी. केवळ या षटकामध्ये सुयशांनी केवळ 5 धावा दिलेत. खूपच छान अशी गोलंदाजी ओंकार या संघाकडून. पंच वीरेंद्र तांडल यांच्याकडून बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा. बॅटिंग पॉवर प्लेचा षटक असणार. 5वा षटक घेऊन येते सूर्या. खूपच वेगवान गोलंदाज म्हणून ओळखले जातात सूर्या. पाहूया सूर्या
त्याला सामोर तोंड देतोय राजेश. क्षेत्ररक्षणामध्ये खूपच फेरबदल करताना ओमकार संघ पाया 5व्या षटक घेऊन सूर्या राजेशांच्या दिशेने. पहिला चेंडू घेऊन सूर्या. आता मात्र खूपच वरून चेंडू होतो. त्यांच्या जतीन यांनी हा चेंडू न घोषित केला. धावसंख्या झाल्या 22. फ्रीडचा चेंडू असणार. पहिला चेंडू घेऊन आता मात्र त्रिफळा उडवला होता पण फ्रीडचा चेंडू असणार. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर 22 धावा. एक चेंडू 22 धावा. 3 गडी बाद. दुसरा चेंडू सूर्य राजेशांच्या दिशेने. आता मात्र सूर्य कसा चेंडू पाहायला आधाळला. चेंडू फलंदाजाच्या आणि चेंडू जाते निर्धाव. पूर्णपणे ओमकारच्या संघाने जखडावून ठेवलाय. एसके या संघाला खूप अजूनपर्यंत आपल्याला मोठे फटके एसके यांच्याकडून पाहायला मिळाले नाहीये. पाहूया सूर्या सज्ज. तिसरा चेंडू घेऊन राजेशांच्या दिशेने. मात्र खूपच सूर्य कसा चेंडू फलंदाजा चेंडू काहीच कळाला नाही. चेंडू जातो निर्धाव. पाणी डाल के भी तवा गरम नहीं होता. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सूर्य कसा चेंडू जातो निर्धाव. चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळते सूर्य यांच्याकडून. पाहूया 5वा चेंडू घेऊन सूर्या सामोर तोंड तर राजेश. खूपच चांगले षटक सूर्यांचं पाहायला मिळते आपल्याला. 5वा चेंडू घेऊन सूर्या राजेशांच्या दिशेने. आता मात्र नो चेंडू असणार. आता मात्र ओव्हर बंद करावं लागणार. शेवटचे 2 चेंडू बाकी आहे. चार चेंडू 23 धावा. एक मिनिट पंचांशी वाद नाही करत आहे. एक मिनिट पंचांना विचारतात आहे. एक मिनिट.
पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नो चेंडू असणार, पण कर्णधार प्रणय राऊत यांनी हा रिव्ह्यू मागितलेला आहे. रिव्ह्यू मागितलेला आहे प्रणय राऊत यांनी. रिव्ह्यू मागितलेला आहे. रिव्ह्यू मागितलेला आहे. नो चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा फ्रीजचा चेंडू. गोलंदाजाचं नाव सांगा बा. कोमल पाचवा चेंडू घेऊन खूपच अवघ्य क्षेत्राच्या बाहेर चेंडू. फ्रीजचा चेंडू. धावसंख्या दर धावसंख्या झाली 25. फ्रीजचा चेंडू असणार. या पुढचं समालोचन मी शैलेंद्र शर्मा यांच्याकडे देत आहे. आता मात्र खूप सुरेख असा चेंडू कवल यांच्या गोलंदाजीवरती. आता मात्र अवंतर धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 26 रन्स. पाचव्या षटकातला शेवटचा चेंडू पाहूया कोमल यांचा. आता मात्र खूपच सुरेख असा चेंडू मारण्याचे पूर्णपणे प्रयत्न केलेला. हुकले चुकले आणि चेंडू गेल्यानंतर त्याचप्रमाणे 5 षटक संपतोय. 5 षटक संपसंघाची धावसंख्या रंगते ती 26. या धावसंख्येवरती 3 गडी बाद. पाहूया आता मात्र शेवटचं षटक असणार ओमकार मित्र मंडळाचं. SK11 किती धावसंख्येचं आव्हान देतो ते पाहायचं आपल्याला. शेवटच्या 6 चेंडू मध्ये आपल्याला कळणार आहे. शेवटचे 6 चेंडू मध्ये कळणार आहे की आपल्याला किती धावसंख्येचे आव्हान देणार होतो SK संघ ओमकार मित्र मंडळ संघाला. श्री गणेश सार्वजनिक गणेश उत्सव मित्र मंडळ आठवण मित्राची कैलाशवासी अनिकेत परशुराम गुरव उर्फ बब्बन याच्या स्मरणार्थ आयोजित माहीमचा लाडका चषक 2025 आजचा 6व्या दिवसातला तिसरा सामना आपण पाहतोय. ओमकार मित्र मंडळ विरुद्ध SK11 या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये SK11 संघाने 5 षटकांमध्ये केवळ 26 धावा केल्यात. पाहूया शेवटचे 6 चेंडू बाकी आहे. शेवटचं षटक ओमकार संघाकडे घेऊन येतो. विघ्नेश त्याला सामोरी करतो. बाबा पाहूया पहिला चेंडू. सुरेख असा चेंडू. अप्रतिम असा चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू गेला निर्धाव. अप्रतिम असा गोलंदाजी करतोय तो विघ्नेश आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती खूप चांगलीशी गोलंदाजी पाहायला भेटला आपल्याला विघ्नेशाच्याकडनं. पाहूया आता मात्र दुसरा चेंडू घेऊन सज्ज विघ्नेश त्याला सामोरी करतोय. बाबा सुरेख असा चेंडू. तेवढा सुंदर फटका पाहूया जेल बाजू आणि खूप चांगलीशी जेल घेतोय तो राहुल. महत्वाचा गडी पुन्हा एकदा पवेल मध्ये जाताना आपल्याला पाहायला भेटतोय. खूपच चांगलीशी चेंडू टाकतोय तो विघ्नेश आपल्या संघात. तेवढंच चांगली जेल राहुल. जर विघ्नेशांनी मेडल ओव्हर टाकलं तर 500 रुपयाचा रोख पारितोषिक आहे कृपेश सांगेलकर यांच्याकडनं.
पुन्हा एकदा विघ्नेश तिसरा चेंडू घेऊन सज्ज, त्याला सामोरी करतो नवीन फलंदाज रोहित. पाहूया पुन्हा एकदा अवंतर धाव. आता मात्र पंच वीरेंद्र तांडे यांच्याकडनं अवंतर धावांचा इशारा. पुन्हा एकदा विघ्नेश तिसरा चेंडू घेऊन सज्ज, रोहितच्या दिशेने. पाहूया सुरेख असा चेंडू, चेंडू हवेत. पाहूया जेलबाद होतो की नाही. आणि थोडस गचार क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला कोमल याच्याकडनं. त्यात एक धाव पूर्ण. धावसंख्येत एक निवड. धावसंख्या आता मात्र होते ती 28. 28 रन्स फॉर 3 बॉल्स. पुन्हा एकदा विघ्नेश चौथा चेंडू टाकण्यात सज्ज, त्याला सामोरी करतोय राजेश. खूपच सुंदर असा फटका राजेशच्या फळीतून. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्या सूर्याच्याकडनं. जेलबादची संधी होती परंतु थोडस गचार क्षेत्ररक्षण, त्यात सूर्याने बॅकअप केलं आणि एक धाव पूर्ण. धावसंख्येत एक निवार. धावसंख्या आता मात्र होते ती 29. 29 रन्स. खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला ओमकार मित्र मंडळाकडनं, कारण की 36 चेंडू मध्ये केवळ 29 धावा झालेल्या आहेत. 34 चेंडू मध्ये, माफ करा, पुन्हा एकदा विघ्नेश पाचवा चेंडू टाकण्यात सज्ज, त्याला सामोरी करतोय रोहित. पुन्हा एकदा खूपच सुरेख असा चेंडू मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण आणि मला वाटतं रनआउट होतोय तो रोहित. खूपच चांगला फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी. त्याच्याकडनं अपेक्षा होती षटकार आणि चौकाराचं, परंतु तो पवेलियन मध्ये जाताना आपल्याला पाहायला भेटतंय. पाहूया रोहित यांची जागा भरून आता मात्र मैदानात कोण येणार ते पाहायचं आपल्याला. आता मात्र स्ट्राईकला राजेश. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू सामोरी करणार आहे. पाहूया राजेश चौकार आणि षटकार मारून, चौकार आणि षटकार मारून आपला संघाचा धावसंख्या वाढवतात की नाही ते पाहायचं आपल्याला, कारण की संघाची धावसंख्या झाली होती 30. शेवटचा चेंडू सुरेख असा चेंडू, अप्रतिम असा चेंडू. त्याचप्रमाणे 6 षटक समाप्त होतोय. धावसंख्या झाली 30. 31 धावांचं लक्ष दिलंय SK संघाने. ओमकार मित्र मंडळ संघाला 36 चेंडू मध्ये 31 धावांची गरज असणार ओमकार मित्र मंडळाला. पाहूया कोणता संघ विजय येतो आणि पुढील सामन्यामध्ये प्रवेश होतो ते पाहायचं आपल्याला. त्याचप्रमाणे आपल्याला अधिवेशनचा सामना पाहायला भेटणार आहे. खूपच रोमांचक सामना या दोन्ही बलाढ्य संघामध्ये, SK11 आणि ओमकार मित्र मंडळ या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये. पाहूया 36 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. सिक्स हिटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून, युट्यूब लाईव्ह माध्यमातून आपल्याला पूर्ण चंद्र पाहायला भेटत आहे. तर जे प्रेक्षक युट्यूब लाईव्ह वरती पाहत असतील तर त्यांना पूर्ण चंद्र पाहायला भेटत. एवढी चांगली क्लॅरिटी आपल्या कॅमेराची. तर खरोखरच सिक्स हिटर स्पोर्ट्सला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण की आपलाच मित्र पुढे गेला पाहिजे हीच माझी विनंती आहे. जर आपल्याच मित्राला आपण सपोर्ट केला तर खरोखरच तो आज पुढे जाणार आपल्या सपोर्टमुळे. तर काय असं असेल, जर तुम्हाला सिक्स सीटर स्पोर्ट्सला संपर्क करायचा असेल तर तुम्ही समालोचन कक्षाकडे येऊ शकतात आणि त्यांचं व्हिजिटिंग कार्ड घेऊन जाऊ शकतात.
संघ लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय. ओमकार मित्रमंडळ संघाकडनं पहिले सलामीचे फलंदाज मैदानात उपस्थित झालेले आहेत. स्ट्राईकला असणार आहेत मोहित, नॉन स्ट्राईकला असणार आहेत राहुल. पाहूया SK संघाकडनं पहिला षटक कोण घेऊन येणार ते पाहायचं आपल्याला, कारण की 36 चेंडू आणि 31 धावांची गरज असणार आहे. सामना पाहायला भेटणार आपल्याला माही मुर्दुंग चारणार कोळी मैदानामध्ये. यानंतर होणारा सामना हेमंत 11 विरुद्ध JK. या दोन्ही संघाचे कर्णधाराला विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेकी कौलसाठी. हेमंत 11 विरुद्ध JK. या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेकी कौलसाठी. श्री गणेश सार्वजनिक गणेश उत्सव मित्र मंडळ आठवण मित्राची कैलासवासी अनिकेत परशुराम गुरव उर्फ बबन याच्या स्मरणार्थ आयोजित माहीमचा लाडका चषक 2025 आजचा 6वा दिवस. 6व्या दिवसातला तिसरा सामना आपण पाहतोय. ओमकार मित्रमंडळ विरुद्ध SK 11. या दोन्ही संघांमध्ये SK 11 संघाने 36 चेंडू मध्ये 31 धावांचं आव्हान दिलेलं आहे. पाहूया आता मात्र कोणता संघ विजय येतो आणि पुढील सामन्यामध्ये प्रवेश होतो ते पाहायचे आपल्याला. पहिला षटक SK संघाकडून घेऊन येतो तो राजेश, त्याला सामोरी करणार आहे सलामीचा फलंदाज मोहित. हेमंत 11 विरुद्ध JK. या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेकी कौलसाठी. सामन्याला सुरुवात होत आहे. 36 चेंडू 31 धावांची गरज. पाहूया राजेश पहिल्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन अवंतर धाव आणि सुरुवात. पुन्हा एकदा राजेश पहिला चेंडू. अप्रतिम असा चेंडू, निर्धाव चेंडू, खूपच चांगला असा चेंडू टाकतोय तो राजेश आपल्या संघासाठी. एक चेंडू 1 धावा. चांगलीशी सुरुवात म्हटलं जाईल आपल्याला पाहायला भेटते. त्याचप्रमाणे 6 हिटर स्पोर्ट्स YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला हा चषक पाहायला भेटतोय. तर पुन्हा एकदा राजे दुसरा चेंडू घेऊन आता मात्र चेंडू जातोय. बिग 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 आवड षटकार. मोहितच्या फळीतून चेंडू जातोय ऑफ साइडच्या दिशेला. खूपच सुंदर असा फटका पाहायला भेटला आपल्याला. त्याचप्रमाणे प्रेक्षकांची गर्दी वाढलेली आहे या षटकात. सुरेख असा फलंदाजी भेटली पाहायला भेटते आपल्याला. मोहित त्याच्या फळीतून दुसऱ्या चेंडूवरती खूपच चांगला असा समाचार दिला 6 धावा करिता. धावसंख्येत 6 वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 7. 2 चेंडू 7 धावा अशीच अपेक्षा आहे मोहित त्याच्याकडनं. पाहूया पुन्हा एकदा राजेश तिसरा चेंडूचा मारा करतो मोहितच्या दिशेने. पाहूया सुरेख असा फटका यॉर्कर फली चेंडू थोडस गचार क्षेत्रक्षण त्यात आणि थोडस मिस कॉल मध्ये बदल आणि राहुल पवेल मध्ये जाताना आपल्याला पाहायला भेटत आहे. पाहूया राहुल यांची जागा भरून आता मात्र ओमकार मित्रमंडळ संघाकडनं कोण येणार ते पाहायचं आपल्याला. मला वाटते
प्रणय उर्फ आभा. आबाचे फॅन फॉलोअर्स खूप जास्त वाढलेले आहे. मागच्या सामन्यात खूप चौकार आणि षटकार टोलवलेला खूपच चांगलं कामगिरी केली आपल्या संघासाठी. तर आबांची भाची सुरेख असा चेंडू, अप्रतिम असा चेंडू, चेंडू जातोय निर्धाव. चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला राजेश याच्याकडनं. एका षटकारानंतर सुद्धा चांगली अशी गोलंदाजी करतोय राजेश आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा राजेश 5वा चेंडूचा मारा करणार आता मात्र मोहितच्या दिशेने. सुरेखाचा फटका मोहिताच्या फैतला, परंतु चेंडू जातोय. पंचांनी आपला निर्णय काय ते कळवायचंय. पंचांचा निर्णय अंतिम राहिल्याची नोंद घ्यायची आहे. आणि चेंडू जातोय. बिग 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 अवॉर्ड षटकार. पंचांचा निर्णय अंतिम राहिल्याची नोंद घ्यायची आहे. खेळाडूंना विनंती आहे, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहिल्याची नोंद घ्यायची आहे या स्पर्धात. प्रेक्षकांची गर्दी वाढत चाललेली आहे. पाहूया एका षटकारानंतर षटकार खूपच चांगला असा डिसिजन जतीन दाभोळकर यांच्याकडनं आपल्याला पाहायला भेटत आहे. जर तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही इकडे चेक करून सांगितलं डिसिजन. जर तुम्हाला काही गैरसमज असेल तर युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकतात. रिव्ह्यू घेतलेला आहे, रिप्ले केलेला आहे. तर तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तिकडे क्लिअर होणार. खूपच चांगला फटका पाहायला भेटतोय आपल्याला. मोहित याच्या फैतला 5 चेंडू 13 धावा. शेवटचा चेंडू असणारा राजेश याचा. पाहूया पहिल्या षटकातला. सुरेख असा चेंडू मारण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला, परंतु एक धाव पूर्ण. धावसंख्येत 1 निवाड. आता मात्र धावसंख्या होते ती 14. एक षटक संपूर्ण संघाची धावसंख्या रंगते ती 14. या धावसंख्येवरती 1 गडी बाद. खूपच चांगलीशी फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला मोहित याच्याकडनं. पाहूया आता मात्र स्ट्राइक वर येणार आहे आभा. माफ करा, मोहित असणारा स्ट्राइक वर. एसके संघाकडनं दुसरा षटक घेऊन येतोय तो चेतन. पाहूया वध करू नये
आपल्या मंडळाला सहकार्य करा हीच नम्र विनंती आहे तुम्हाला. ओमकार मित्रमंडळ लाईनीच्या मागे राहायचंय, मागे राहायचंय. संघाकडनं दुसरा षटक घेऊन येतो तो चेतन. पाहूया चेतनाला सामोरी करणार आहे मोहित. एक धडाकेबाज फलंदाज आपल्या संघासाठी खूपच चांगलीशी कामगिरी करतोय मोहित. सामना सुरुवात दुसरा षटक चेतन. पाहूया त्याला सामोरी करतोय मोहित. पहिला चेंडू घेऊन सुरेख असा फटका लांब लचक होता परंतु चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रात. एक धावकरिता धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 15. एक चेंडू 15 धावा. सुरेख असा फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला मोहित याच्याकडनं. पाहूया पुन्हा एकदा चेतन दुसरा चेंडू टाकण्यात सज्ज. चेतन दुसरा चेंडू. खूपच चांगला असा चेंडू. चेंडू जातो निर्धाव. अप्रथम असं गोलंदाजी म्हटलं जाईल चेतन याच्याकडनं आपल्याला पाहायला भेटते. लागोपाठ 2 अवंतर निर्धाव चेंडू टाकतोय तो चेतन. पाहूया पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन चेतन मोहितच्या दिशेने. सुरेख असा चेंडू. तेवढा सुंदर खेळून काढला. चेंडूला सन्मान दिला. एका धावावर समाधान. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र होती होती 16. आणि आता मात्र फलंदाजीला आलाय तो आभा बिग फॅन. आभा यांच्यावरती पारितोषिक लागू आहे. प्रत्येक षटकारावरती 100 रुपयाचं रोख पारितोषिक आहे प्रणय तांडेल याच्याकडनं. पाहूया अवंतर रिव्यू.
अवंतर धावसंख्या देखणी वाढ. धावसंख्या आता मात्र झाली होती 17. प्रणय राऊत त्याच्यावरती खूपच मोठं असं बक्षीस लागू झालेलं आहे. जर षटकार मारला तर जनार्दन राऊत यांच्याकडनं 500 रुपये रोख पारितोषिक आणि जर लागोपाठ 3 षटकार टोलवलं आणि आता मात्र बोल्ड होता तो प्रणय. थोडस नाखुश होऊन पुन्हा एकदा पवेलियन मध्ये जाताना आपल्याला पाहायला भेटतं कारण की खूपच असं जास्त असं अपेक्षा होती प्रणय याच्यावरती पूर्ण टीमचं. परंतु थोडस बॅड लक. पाहूया आता मात्र आबा यांची जागा भरून मैदानात कोण येणार ते पाहायचं आपल्याला. 17. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असणारा चेतन याचा पाहूया. तर सामोरी करणारा नवीन फलंदाज सूर्या. धावसंख्या झाली ती 17. 5 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा चेतन. शेवटचा चेंडू. सुरेख असा फटका परंतु चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रात. 1 धावा करत धावसंख्या झाली ती 18. 2 षटक संपवून संघाची धावसंख्या रंगते येते 18 या धावसंख्येवरती 2 गडी बाद. आता मात्र 24 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. ओमकार मित्रमंडळ संघाला विजय होण्यासाठी 24 चेंडू आणि 13 धावांची गरज. 24 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. काही गोंधळ आणि वाद करायचा नाहीये याची नोंद घ्यायची आहे. प्रेक्षक थोडस शांत राहायचंय. सामना लवकरात लवकर चालू करायचं. वीरेंद्र तांडेल. पंचांशी वाद करायचा नाहीये. चोवीस चेंडू आणि 13 धावांची गरज. व्हॉलेंटियर्स थोडस मागे घ्यायचं प्रेक्षकांना. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक पाहूया. 24 चेंडू आणि 13 धावांची गरज. आधी सामना पाहायला भेटणार आपल्याला या मुरदुंग कोळी मैदानामध्ये. तिसरा षटक मनोज पाहूया. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन सज्ज त्याला सामोरी करतोय मोहित. 24 चेंडू 13 धावांची गरज. अवंतर धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या आता मात्र झाली होती 19. पुन्हा एकदा मनोज पहिला चेंडू घेऊन. पुन्हा एकदा ऑफ स्टंप.
निर्धावचा चेंडू अप्रतिम असं रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा मनोज दुसरा चेंडू घेऊन सज्ज मोहितच्या दिशेने पाहूया. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर पंच वीरेंद्र डाणे यांच्याकडनं अवंतर धावांचा इशारा. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या आता मात्र होते ते 20 रन्स. आता मात्र 23 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे ओमकार मित्रमंडळ या संघाला विजय होण्यासाठी. पाहूया कोणता संघ विजय होतो आणि पुढील सामन्यामध्ये प्रवेश होतो. पुन्हा एकदा मनोज दुसरा चेंडू. पुन्हा एकदा अवंतर धाव. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या आता मात्र झाली ती 21 रन्स. आणि आता मात्र पायचीत मध्ये सापडले ते मोहित. खूपच महत्वाचा गडी पवेल मध्ये जाताना आपल्याला पाहायला दिसतंय. खूपच चांगली अशी अपेक्षा होती मोहित याच्याकडनं, परंतु खूपच चांगला असं फलंदाजी केली मोहित यांनी आपल्या संघासाठी. आपल्या संघासाठी 15 धावा करून बाद झालेले ते मोहित. पाहूया मोहितांची जागा करून आता मात्र मैदानात येते ते सुयश. पुन्हा एकदा मनोज तिसरा चेंडू टाकण्यात सज्ज. सुयशच्या दिशेने पाहूया. अंतर्धाव. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या आता मात्र झाली ती 22. पुन्हा एकदा तिसरा चेंडू मनोज. पुन्हा एकदा अंतर्धाव. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या होते ती 23 रन्स. अंतर्धाव. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 24 रन्स. थोडस लाईन अँड लेंथ बिघडली होती मनोज याचं. पाहूया एका कान मंत्रानंतर कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करणार आपल्या संघासाठी ते पाहायचं आपल्याला. आता नाणेफेकी कॉल उडवलं जात आहे. हेमंत इलेव्हन विरुद्ध JK या दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. कुणाल वैद्यच्या हाताने कॅमेरामॅन फोकस द टॉस बॉक्स. पुन्हा एकदा मनोज तिसरा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा अंतर्धाव. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 25 रन्स. JK संघाने नाणेफेकी कौल जिंकलेला, तर आपला निर्णय जे काय असेल तर लगेच
पुन्हा एकदा नंतर धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र झाली होती 26. आता मात्र 22 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे ओमकार मित्र मंडळाला विजय होण्यासाठी. 22 चेंडू 5 धावांची गरज. लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 27. पुन्हा एकदा नंतर धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 28. 28 रन्स. आता मला वाटते सामना पूर्णपणे ओमकार मित्र मंडळ संघाकडे वळलेला आहे पाहूया. परंतु क्रिकेट हा असा गेम आहे आपण सांगू शकत नाही शेवटचा चेंडू पर्यंत. पुन्हा एकदा नंतर धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र झाली ती 29. खूपच चांगला असा चेंडू म्हटलं जाईल. सचिन याचे आपल्याला पाहायला भेटत आहे. खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला सचिन याच्याकडनं. दोन्ही प्रेक्षकांना विनंती आहे आवाज कमी करायचा, थोडस सहकार्य करायचं आहे. सचिन केनियन, अरे भाई मैं नहीं बोलूंगा अभी. सचिन केनियनला 200 रुपयाचा रोख पारितोषिक आलेला आहे 3 चेंडू निर्धाव टाकल्याबद्दल. ओमकार नाईक याच्याकडनं खूपच चांगली अशी फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला श्रीयश तांबोरे याच्याकडनं. ओमकार मित्र मंडळ हा संघ विजयी झालेला आहे.